ज्योतिराव फुल्यांचं तर कौतुक करावं ते कमीच आहे, पण त्यांच्यापेक्षा त्यांची पत्नी जी आहे सावित्रीबाई फुले त्यांचं कौतुक काय करावं. किती मोठी आहे या व्यक्ती आहे, किती काम करतात. आपल्याला एवढं माहिती आहे की त्यांनी शाळा काढली. पहिल्या शाळेमध्ये जे आहे 6 मुली होत्या, सगळ्या ब्राह्मण समाजाचं होतं. आणि नंतर बाकी शिक्षक आले गोरगरिबांचे सुद्धा. शाळेला मुली येऊ नये म्हणून काही वेळेस पोत्यात धरून मुलींना घेऊन यायचे गरीब लोक, काही त्याच्या भाजीपाला आणून शाळेत सोडायचे. त्या शाळेवर शाळा चालू नये म्हणून कितीतरी प्रयत्न झाले. आणि आपल्याला नेहमी आपण म्हणतो इथे ब्राह्मण समाज ब्राह्मण नाही. महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले हे ब्राह्मणांच्या विरोधी नव्हते, ते ब्राह्मण्यवादाच्या विरोधी होते. लक्षात घ्या. सावित्रीबाई फुल्यांना महात्मा फुल्यांना मुलींची शाळा काढायला जागा कोणी दिली? काय नव्हत्या वाड्याचं नाही माहिती. म्हणजे भिडे कोण? भिडे ब्राह्मण, भांडारकर ब्राह्मण, परांजपे ब्राह्मण, भवाळकर ब्राह्मण हे अशी सुधारक जे होते ब्राह्मण मंडळी, ती ह्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बरोबर उभी होती. आणि त्यांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांना की तुम्ही हे काम करा. आणि त्यावेळेला हेही खरं आहे, ब्राह्मणांनी विरोध केला, पण त्याच्यापेक्षा जास्त विरोध तुमच्या आणि आमच्या लोकांनी केला. हे लक्षात ठेवा, आमच्या लोकांनी केला. तुम्ही आम्ही दगड मारलं कारण आम्ही अंधश्रद्धेमध्ये. हे पाप आहे. मुलीने शिकणं हे पाप आहे, मुलीने घराच्या बाहेर पाऊल टाकणं हे पाप आहे. हे तुमच्या आमच्या मनामध्ये ठसलं. तुम्ही आम्ही दगड मारलंय. ते काही ब्राह्मण असतात तरी किती दगड मारतात, परंतु त्यांना पाठिंबा देणारे सुद्धा ब्राह्मण होते. हे लक्षात घ्या. आपण कोण लक्षात घ्या. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले गेल्यानंतर सत्यशोधक समाजाचं काम करत असताना काही लोकांनी तो सुरू केलं, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर. पण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, ते ब्राह्मण्यवाद, अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध होते. जेव्हा बाल हत्या प्रतिबंधक ग्रह सुरू झालं पुण्यामध्ये, ज्या वेळेला ज्या महिला ज्या विधवा आहेत, वेगवेगळ्या असतात, परित्यक्ता असतात, आणि त्या ज्या वेळेला दुर्दैवाने ज्या आहेत त्या गर्भवती राहतात, त्या कुणाला सांगायचं, लाज शरम वाटते म्हणून विहिरीत जाऊन जीव द्यायचा सांगितलं. हा एकच मार्ग होता. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दोघ जण पुढे आले आणि पोस्टर लावले पुण्यामध्ये की माझ्या मुलींना आत्महत्या करू नका, आम्ही तुमचं बाळंतपण करू, आम्ही तुमचं मुलांचं पोषण करू, पण आत्महत्या करू नका. हिंमत आहे सांगण्याची कोणाची? आज सुद्धा त्यावेळेला त्यांनी केलं. 40 महिला आल्या, त्या सगळ्या ब्राह्मण होत्या. त्यातलाच एका ब्राह्मण महिलेचा मुलगा यशवंत, त्याला ह्या महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुल्यांनी दत्तक घेतलं आणि डॉक्टर केलं. या अनेक गोष्टी सांगण्याचे अनेक आहे. सावित्रीबाई फुल्यांचे तर अनंत उपकार आहेत, महात्मा ज्योतिराव फुल्यांचे. पण महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं शिक्षण हो, शिक्षणाचं आहे, परंतु शेतकऱ्यांना सुद्धा, शेतकरी जो आहे जेवण सुरू झालं असेल तरी थांबून नका. खरं आता उशीर झालेला आहे. ठीक आहे. तर सगळ्यांना जे आहे माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही, कारण मला आणखी 15-20 मिनिटं लागणार बोलायला, आणि तोपर्यंत लोक काय थांबायला तयार. 10 मिनिटानंतर जेवण चालू होईल. 10 मिनिटं नंतर जेवण सुरू होईल. सर्वांनी काळजी घ्या, बसून घ्या जागेवर. एक लक्षात घेतलं पाहिजे की सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्या बाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे. आणि त्यावेळेला कुणी महिलेनं जे आहे ते घराच्या बाहेर पाहून टाकायचं अशी परिस्थिती.
महात्मा ज्योतिराव फुलांनी शेतकऱ्यांचा आसूड किती लोकांनी वाचला, गुलामगिरी वाचा ना, शेतकऱ्याचा आसूड वाचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे अल्टर कमिशन समोर तसं सांगितलं शिक्षणाचं महत्व की आमच्या ह्या सगळ्या ज्या लोकांना शिकवा, कायदा करा, 14व्या वर्षापासून शिकवा. मागणी त्यांनी केली, त्यांनी मागणी केली की पाण्याचं व्यवस्थापन करा, चांगलं बी बियाणं द्या, हायब्रिड द्या, दूध वाढलं पाहिजे आमच्या जनावरांचं, त्याच्यामुळे परदेशातून जनावरांना त्यांचा संकट करा, ते त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव द्या, ते त्यांनी सांगितलं. कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, म्हणजे आरक्षण, कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, त्यावेळेला तर हुंकार त्यांनी दिला. एक गोष्ट आहे का, आणि हे सगळे जे आहे दुसऱ्याच्या खिशात हात घालून त्यांनी काम नाही केलं. ते स्वतः पैसे उद्योगपती होते. कात्रचा बोगरा त्यांनी बांधला, खडकवासला धरण त्याचा कालवा त्यांनी बांधला, आणि त्या कालव्याला पाणी आलं तर शेतकरी पाणी घेईना, म्हणजे हे शिळं पाणी आहे, त्यांनी शेती कशी काय करायची, हे तर शिळं पाणी आहे, पाणी घ्यायला तयार नाही. महात्मा ज्योतिराव फुलांनी स्वतः शेती घेतली, तिथं ते पाणी वापरलं आणि त्या लोकांनी 3-3, 4-4 वेळा वेगवेगळी पिकं घेतात. आणि मग आणि आता तर बघा ना, पाण्यासाठी मारामारी तालुक्यात गावागावात मारामारी आहे. पण त्यावेळेची ही परिस्थिती आहे. पण महात्मा फुलांनी त्यावेळेस सांगितलं हे करा. आज आपण ज्यांना पाझर तलाव म्हणतो आपण, त्यावेळेला महात्मा फुलांनी सांगितलं झिरपे तलाव बांधा. हे झिरपे तलाव म्हणजे तर पाझर तलाव. त्यांच्याच एका सहकार्याने जे आहे पहिली युनियन काढली आहे देशामध्ये लोखंडे साहेबांनी, आणि रविवारची सुट्टी सहित 8 तासाची ड्युटीवर त्यांनी सुरू केलं. पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र त्यांच्या सहकार्याने काढलं. किती बरी गोष्टी सांगायचं. शेअर मार्केटवर सुद्धा त्यांनी कविता लिहिल्या आहेत की शेअर मार्केटवर सुद्धा त्यांचा अभ्यास होता. अख्ख्या देशातील सोन्याच्या चिपा बनवण्याचे जे साचे आहे त्याची एजन्सी फक्त त्यांच्याकडे होती. एवढंच नाही तर हे आपलं जे आता शिवाजी महाराज टर्मिनस आपण म्हणतो जुनं बोरीबंदर स्टेशन, त्याच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, महानगरपालिकेची बिल्डिंग, अशा अनेक बिल्डिंग ज्या आहेत ते त्यांच्या सहकार्याने बांधल्या. पुढे कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांची होती, त्याच्यामुळे अनेक पार्टनर होते. आणि 1 वर्ष तर असं होतं की टाटापेक्षाही यांची बॅलन्स शीट जास्त मोठी होती. आणि हे सगळे पैसे जे आहेत त्यांनी तुमच्यासाठी खर्च केले. काय गरज होती त्यांना? एवढा धंदा पाणी केल्यानंतर आरामात खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काय गरज होती? अरे एवढे मोठे वकील, आता बघा काय काय वकील लंडनमध्ये जातात, तिथे राहतात, विमान आहेत, तिथून फक्त एक शब्द बोलायचे 10 लाख, 20 लाख, 25 लाख. इथे सुद्धा मुंबई हायकोर्टात वकील उभा करा, नुसतं उभं राहा, तारीख उद्या, आणखी 15 दिवसांनी 20 लाख रुपये लागून झाले. त्यावेळेस किती हुशार होते. हे सगळं सोडलं आणि गोर गरिबांसाठी त्यांनी जे काम जे आहे आपले पूर्णपणे आयुष्य घालतं. छत्रपती शिवाजी महाराज, काय गरज होती? इकडून तिकडे जावा, तिकडून तिकडे जा, या लढाया करा, अमकं करा, तमकं करा, होते ना. त्यांचे वडील सुद्धा जे आहे शहाजी राजे ते मोठे सरदार होते, खाऊन पिऊन सुखी राहिले असते. पण आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे यासाठी त्यांनी हा जीवनभर त्या आयुष्याचा संघर्ष केले. ही सगळी मंडळी आपण ज्यांना फोटोन हार घालतो त्यावेळेला लक्षातच येत नाही की आपण हे काय करतो, कशासाठी करतो. एकदा हार हातला काम म्हणतो संप वर्षभर चला आता आपलं काम. माझा आपल्याला विनंती आहे की हे सगळं जे आहे आपल्याला याच्यातून काहीतरी आपण शिकलं पाहिजे. आज सुद्धा जे आहे आम्ही आमचे देवी सगळे आमच्या जे आहेत त्या महिला आहेत. आमची देवी सरस्वती, शिक्षणाची देवी आपण तिला म्हणतो. पण मुलींना शिकवायला मात्र नाही. संपत्तीची देवी लक्ष्मी, महिलेच्या घरच्या महिलेच्या हातात 5 रुपये यायचे दान. शौर्याची देवता तुळजा भवानी माता, काळी माता.
पण काय भांडण जर तू घरात बसून नको. अरे तर महिलांचं सगळं जे आहे, जर एवढं जर शौर्य जर आहे तर त्यांना येऊ द्या ना पुढे. आज तुम्ही एक लक्षात घ्या, या देशाबरोबर जे देश स्वतंत्र झाले, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, वगैरे वगैरे असेल, अनेक देश मागे राहिले आणि युरोप, अमेरिका, जपान सगळे देश पुढे आहेत. का? आज सुद्धा आपण जेव्हा टीव्हीवर बघतो बघा ना, मग ते लढाईमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, आणखीन कुठे असेल, पुरुषाच्या बरोबर स्त्री तुम्हाला दिसते काम करताना, लढताना. का? त्यांनी शिक्षण घेतलं, ते देश सगळे पुढे गेले. आपण महिलांना घरातच डांबून ठेवलं. 50% जे आहे मनुष्य शक्ती आपण वाया घालली ती सगळं. तो विचार पुढे घेऊन जे आहेत पुढे दाम्पत्य ज्या तुमच्यासाठी लढले, आमच्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना, आपण आता करोना आपण पाहिला, हे आपल्या अनेक आमच्या ज्या नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, पोलिसांचे अधिकारी आहेत, त्यातल्या महिला सुद्धा, त्यांनी आपले प्राणपणाला लावले पेशंटना वाचवण्यासाठी. मी त्यांना एवढंच सांगेन, त्या सगळ्यांनी जे आहे ना सावित्रीबाई फुलांचा किस्सा गिरवला. त्याला कारण असं आहे, पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, औषधं नव्हती त्यावेळेला प्लेगवर, आणि त्या वेळेला जे आहे मी तुम्हाला सांगतो, प्लेग झाला की मनुष्य मरणार, आणि प्लेग झाला की ते ब्रिटिश अधिकारी त्यांना लांब नव्हते असते. त्या वेळेला सावित्रीबाई फुल्यांनी जो आपला मुलगा, दत्तक मुलगा डॉक्टर झालेला यशवंत, पुण्यापासून 8 किलोमीटरवर ससाण्याच्या माळावर तिथे जे आहे एक रावटी आणि एक हॉस्पिटल सुरू केलं, आणि तिथे सगळे जे आहेत प्लेगचे पेशंट आणणं सुरुवात केली. ते पेशंट आणताना यशवंत म्हणत होताना की आई तू असं आणतेस त्यांच्या जवळ, तुला पण तो प्लेग होईल आणि तुझा बाई बरं वाईट होईल. त्यावेळेला सावित्रीबाई म्हणतात, अरे यशवंत आज जर शेटजी असते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, तर त्या घरी बसले असते का? त्यांचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, आपल्याला हे करायलाच पाहिजे. आणि तुम्हाला असं पांडुरंग गायकवाड नावाच्या एका मोठ्या मुलाला प्लेग झाला आणि त्याची परिस्थिती फार बिकट झाली. ह्या भावनेनं त्याला पाठीवर घेतलं, 8 किलोमीटर पळत गेली त्या हॉस्पिटलमध्ये. आणि या सावित्रीबाईला प्लेग झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मला सांगा, एवढं यापेक्षा मोठा समाज काय, मोठं दान कोण देऊ शकतं? की माहीत आहे की आपल्याला प्लेग होणार, पण मी सेवा करणार, सोडणार नाही. किती मोठी सेवा आहे. पण आपण काही आठवण करत बघत नाही, काय नाही, काय करणे आपलं काय आपण करतो. आज सुद्धा तुम्ही आम्ही जे एकत्र येण्याची आवश्यकता आहे, बोलण्याची आवश्यकता आहे. काय त्यांचं काम जे आहे, आज सुद्धा आपण जे सगळे लोक गुणगान गातो आहोत, त्याचं कारण एकाने म्हटलेलं आहे, पसीने की शाही से, म्हणजे घामाच्या शाहीनं पसीने की शाही से जो लिखते हैं अपने इरादों को, ये आपल्या इरादे लिखतात, पसीने के शाही से जो लिखते अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते हैं. त्यांची जी कामगिरी कधी कोरे राहत नाही, ती भरलेली राहतात आणि वर्षोनुवर्ष शेकडो वर्षाचे आहेत लोक त्याची आठवण करतात. हे काम या सगळ्या मंडळांनी केलं. तुम्ही आम्ही काय करणार? फक्त एक दिवस येऊन चालणार नाही. हे जे आहे ते करा ना. तुम्ही तुमचं जे आहे सरळ राज्यातून तुम्ही आलेले आहात, पोट पाण्याचं काम तर तुम्हाला आम्हाला सरळ करायचं आहे. पण एक दिवस महात्मा फुलांसाठी, बाबासाहेबांसाठी, महाराजांसाठी जा ना, काम करा ना, राहा ना. का नाही तुम्ही 28 नोव्हेंबरला महात्मा फुलांच्या वाड्यावर बोलवावं लागतं तुम्हाला. नायगावला सावित्रीबाई 3 जानेवारीला सावित्रीबाई का बोलवावं लागतं? यायला तुम्हाला मी सांगतो की हे सगळं काम करत असताना आपण माळी समाज, ठीक आहे, माळी समाजात एकत्र झालाच पाहिजे,
परंतु एक लक्षात घ्या, जर आपल्याला या देशामध्ये या समाजाचा जर फायदा करायचा असेल तर माळी म्हणून आपल्याला काही मिळणार नाही. ठीक आहे, एखादं भूखंड वगैरे मिळेल वगैरे वगैरे. आता सुद्धा मगाशी विचार काय कुठेतरी आम्ही ते करिअर चुनेला नाही साहेब आणि ते सगळे म्हणून आम्ही ते महात्मा फुले भवन बांधलेलं आहे. इथे पण बांधू का हरकत नाही, पण त्या शिक्षणासाठी जे आहे, शिक्षणासाठी असेल, नोकऱ्यांसाठी असेल, पुढच्या सगळ्यांसाठी असेल, हे जर आपल्याला पाहिजे असेल तर माळी म्हणून मिळेल का? नाही. हे तुम्हाला मिळेल ओबीसी म्हणूनच मिळेल. कारण या देशामध्ये 7,500 जाती आहेत किंवा होत्या असं आणि आजही असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप लोक नावं ठेवतात की याने जातीवाद वाढवला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जातींना 4 वर्गामध्ये बांधून टाकलं. 4 वर्ग. एक आदिवासी, दुसरा दलित समाज, तिसरा ओबीसी, चौथा ओपन. आणि मग हे 4 वर्गांना भारत सरकार, राज्य सरकारचे द्यायचं असेल तर त्या 4 वर्गांचा अभ्यास करूनच देत आहे. एखादा विखंड, एखादा माणूस वगैरे हे सगळं ठीक आहे, ते देतात. परंतु हे मोठे निर्णय घेताना जे आहेत ते 4 वर्ग. मग याचा अर्थ काय? तर फक्त माळी नाही, आगरी, कोळी, बंजारी, धनगर वगैरे जे जे काही भटके, विमुक्त सगळ्यांना एकत्रित घेऊनच तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल. तुमचं आमचं आरक्षण टिकावं म्हणून जेव्हा आम्ही लढतो काय, आणि सगळ्यांना कळतं ना की अलीकडच्या काळामध्ये एका संतराष्ट्राने सांगितलं की नाही आम्हाला ह्याच्यातच आरक्षण पाहिजे. आणि तुम्हाला आरक्षण वेगळं घ्या ना, पुढे नाही म्हणतो आम्ही दिलं नाही तुम्हाला आरक्षण, नाही म्हणतो याच्यातच पाहिजे. आणि त्यासाठी बीडला जे आहेत आमदारांची घर पेटवली, अनेक शिक्षण संस्था जाळण्यात आल्या. कोणी काही बोलायला तयार नाही. तेव्हा मग मी बाहेर आलो आणि त्या 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि मग 17 नोव्हेंबरला तिकडे जाऊन भाषण केलं. मला त्यांनी सगळ्यात सांगितलं मुख्यमंत्र्यांनी होऊन कृपा करा, तुम्हाला बोलायचं ते बोला, पण राजीनाम्याचं बोलू नका. मी नाही बोलतो. पण अरे खरं त्यामध्ये एखादं घर कोणी जर झालं तर आमदार असेल आम्ही सगळे धावत जातो. आणि जे आमदारांची घरं पेटली आहेत टीव्हीवर बघतोय आम्ही, मुलं बाळी त्यांची जीव धोक्यात आहे, कोणी बघायला तयार नाही. आणि कशासाठी दादागिरी, कशासाठी? आमचे बंधू आहात, मोठे बंधू आहात, पण इथे 54% लोक आहेत, 374 जाती आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही, आम्हालाही काय भेटणार. ज्या वेळेला गुजरातमध्ये पटेल किंवा पाटीदार, पुढे गुजर, पुढे जाट, कापूस, वेगवेगळ्या राज्यामध्ये लढाया सुरू होत्या की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. इथे मराठा समाजाच्या 58 वर्ष शांततेनं निघाला. त्यावेळेला मोदी साहेबांनी जे आहे 10% आरक्षण दिलं ईडब्ल्यूएस वर, म्हणजे गरीब वर्गासाठी आरक्षण. आणि मग वरती सगळ्या त्या 10% ते पाटीदार, जाट वगैरे, गुजर वगैरे सगळे आंदोलन थांबले. तिथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं की 10% 8.5% केवळ मराठा समाजाचे लोक आहेत. त्यांना आरक्षण बरं हे करून की 10% आरक्षण दिलं. आज सत्क्रम सुने मला याच्यातच पाहिजे. बरे कशासाठी पाहिजे? केवळ राजकारणासाठी? होय, राजकारणासाठी पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं कशासाठी आहे ते आणखी कारण आमचं वेगळं आहे. वेगळं आहे काय, त्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. ते तुम्ही जनगणना करा. का करा जनगणना? कामाला वेळ लागला म्हणून करा. त्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही आदिवासींना केंद्रापासून, राज्यातून निधी दिला जातो त्यांच्या घरदारासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वेगळा, दलित बांधवांना दिला जातो असाच फंड तसा ओबीसीला दिला पाहिजे. मग त्याच्यासाठी सुमित्राताई महाजन खासदार, नंतर त्या लोकसभेचे अध्यक्ष झाला, 16 खासदारांची जी कमिटी नेमली, त्यांनी अभ्यास केला, सांगितलं वाईट परिस्थिती आहे या ओबीसीची, परंतु त्यांचा डाटा, यांची माहिती आमच्याकडे नाही, त्यांची संख्या आमच्याकडे नाही. पण आम्ही काय सांगायचं, तुम्ही ही संख्या ठरवा. त्यांनी सेन्सस कमिशनर जे आहे तर 10 वर्षांनी आपण ती शिरगंती करतो, त्यांना लिहिली. काही झालं नाही. पुढे मनमोहन सिंग कमिटी आली,
तिथे चिदंबरम मेंबर, पवारसाहेब मेंबर, त्यांनी सुद्धा हाच रिपोर्ट दिला की बाबा डाटा आला. समीर भुजबळ त्यावेळेला 2010 मध्ये आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारलं. तिथे मी म्हटलं की तू संसदेमध्ये तू विचार. संसदेमध्ये समीर भाऊनी तो विषय काढला. ताबडतोब गोपीनाथराव मुंडे त्याच्या बरोबर आले आणि त्यांनी सांगितलं मी तुमच्या बरोबर आहे. आणि गोपीनाथराव मुंडेंनी समेचा हात धरून लालू प्रसाद यादव, मायावती सहित सगळ्या पक्षातले 100 खासदार उभे राहिले की आमची जनगणना करा. जनगणना शेवटी त्यांनी केली, पण ती जनगणना फसवी झाली. प्रणब मुखर्जी सांगितलं करतो म्हणून. ती जनगणना तर सेन्सस कमिशनने करायला पाहिजे होती, ती नाही केली. ती ग्रामीण आहे ती ग्राम विकास खात्याने करावी, शहरातली जी आहे ती नगर विकास खात्याने करावी. याच्यात फरक असा की ती जनगणना करत असताना तुम्ही जर खोटं काही माहिती दिली तर त्याला सजा आहे, तुरुंगवासाची सजा. त्याच्यात काहीच नव्हतं. पण ती माहिती आली नाही आमच्यासमोर. आम्हाला हे जे पाहिजे आहे की आम्हाला सुद्धा आमच्या अनेक गोर गरीब आहेत, आम्हाला तरी तुम्ही आता गावाला होत नाही म्हणून तर आम्ही पोट भरायला आलो इकडे. तर तुमच्या पाठीमागे कोट्यावधी लोक आहेत ना, मग ते आगरी आहेत, कोळी आहेत, ते साडी माळी कोळी सगळे लोक आहे. वंजारी असतील, धनगर असतील, भटके, त्यांच्या भल्यासाठी जे फंड्स आम्हाला कायद्यानं मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला एक लढाई आहे. आणि त्याच्यामध्ये जर सगळे जर आले तर आम्हाला काय भेटणारच नाही. हा विषय काय समजावून घेतला पाहिजे. तर लढाई सुरू झाली का ठराविक लोक येतात, मग आपण वरूनच बघायचं काय चाललंय, मोर्चा चालला का, हा कोण सगळं भुजबळ आहे का, बरं प्रशांत ठाकूर आहे का, बरं बरं ठीक आहे, काय आरक्षणासाठी काय, बरं 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 ठीक आहे ठीक आहे. आपलं सुरू आपलं मिळालं तर लाईनीमध्ये तुम्ही पाहिजे. अरे पण लढायला या ना. लढायला तुम्ही आम्ही जर एकत्र आले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन तर तुमच्यावरच्या या जे सगळे जे आहेत ना संकट जे आहेत कळल्याशिवाय राहणार नाही. पण हे कधी करणार आपण ते तुम्हाला कळलं पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे तुम्हाला पण भूक लागलेली आहे काय, परंतु ही लढाई आपल्याला चालू ठेवावी लागेल. आणि मी एवढंच सांगतो की ही हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे, लढायची हिंमत. काय ठीक आहे ना, ही सगळी मंडळी ज्योतिरावांना आणि महात्मा सावित्रीबाई यांना मारण्यासाठी पाठवलीच होती ना माणसं. हां, आणि तीच माणसं जी आहे शेवटी शरण गेली आणि ती मोठी शिकून मोठी झाली ना. ते घाबरले का? आपण कशाला घाबरले? सुद्धा आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जे आहे ते जर आपल्याला जर सांभाळायचं असेल तर सगळ्या लोकांची मोठ बांधून तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. माळी समाजांचं एकत्र आलं पाहिजे. पण त्याचबरोबर आजूबाजूचे जेवढे ओबीसी आहेत ना त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करावं लागेल. काय आणि ते जर केलं तर शासन कुणाचं जरी असलं ना तरी ते तुमच्यासमोर नमल्याशिवाय राहत नाही. बाकीच्या अशी दादागिरी करून जोरो जम से तय नहीं होते सियासत के फैसले, जोरो जम से तय नहीं होते सियासत के फैसले, ये तो उड़ान तय करेगी ये आसमान किसका है, ये आसमान हमारा है. लढायला तुम्ही तयार, लढायला शिका. रडायला तर सगळे तयार असतात. तुम्ही रडत असला तर कोणी येणार नाही. लढायला उभं राहिला तर लोक तुमच्या पाठीमागे येतील. त्यांच्या पाठीमागे आलेच ना लोक. छत्रपतींच्या पाठीमागे आले, बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आले. आज फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांची जयंती किंवा पुण्यतिथी आपण करतोच ना. ही एकी तयार ठेवा. सगळ्या कामातून वेळ काढा. रोजच्या कामात आम्हाला पण काय आरक्षण आम्हाला पाहिजे काय, या प्रकाश प्रशांत ठाकूरला पाहिजे का, याला पाहिजे काय, तुम्हाला पाहिजे का, माझ्या पोरांना पाहिजे, त्याच्या पोरांना पाहिजे, कोणाला पाहिजे. अरे पुढच्या ज्या पिढीने आमच्या पाठीमागे कोट्यावधी लोक आहेत ज्यांची हालत फार खराब आहे. हे तर ठीक आहे की मोदी साहेब जे आहेत
थोडे ओबीसी असल्यामुळे का होईना पण काहीतरी बघताय. आता 12,000 कोटी रुपये दिले फक्त ओबीसी लोकांची घरं बांधण्यासाठी. वर्षाला 5-5 लाख घरं बांधा म्हणून सांगताय. पण त्याच्यासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजेत ना. एक आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही ते एक दाखवली म्हणून जे आहे एक तुम्ही तयार ठेवा. घाबरण्याचं काही कारण नाही. जो डर गया पण तो संपला. न घाबरता पुढे यायला शिका तरच खरी आदरांजली श्रद्धांजली त्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरांना दिल्यासारखं होईल. एवढंच मी सांगतो. आणि तुम्हाला भूक लागली असेल आणि मला ते कळत आहे म्हणून मी थांबतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळाच्या वतीनं आपण सगळे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 114वी जयंती साजरी करीत आहात. आणि या कार्यक्रमासाठी खास इथं उपस्थित आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते आमदार प्रशांतजी ठाकूर, सावता महाराज वसेकर, प्रभू महाराज, उद्धव भुजबळ, बापू भुजबळ, किरण जोरगे, रघुनाथ ढोक, नितीन जाधव, प्राध्यापक अमर हजारे, बबन मुगादम, सुरेश जाधव, वैशाली भुजबळ, अमोल बोत्रे, मोनिका प्रकाश मानवत, प्रमिला पाटील, गणेश जांभूळकर, अमर पाटील, तेजस कांडपुळे, देवनी शिंदे, जयराम डोके, महालक्ष्मी, उत्तमराव शिंदे, रवी पाटील, मनिका काळे, अनिल डोके आणि माझे सर्व बांधवांनो, बहीण आणि माता. आता तुम्ही प्रशांत ठाकूर त्यांना विनंती केलेली आहे. ही जी ठाकूर मंडळी आहे त्याचे रामशेठ ठाकूर वगैरे, मी एकच त्याचं फक्त उदाहरण देतो आणि नंतर पुढे भाषण सुरू असतं. मला असं वाटतं 25-30 वर्ष झाली असतील त्याला. रयत शिक्षण संस्थेच्या काहीतरी शाळा कॉलेज काहीतरी काढायचे होते आणि रामशेठ ठाकूर यांच्याकडे विचारणा केली की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. आणि या रामशेठ ठाकूरनं काय करावं, एकाच चेकमध्ये 100 कोटी रुपयाची जी आहे देणगी देऊन टाकली. असे हे ठाकूर तुमच्याजवळ आहेत, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत. तुम्हाला काळजी करायचं काय कारण. सावतामाळींचं नाव आपण घेतलेलं आहे. आता किती लोकांनी सावतामाळी म्हणजे ठीक आहे, कांदा माळा भाजी एवढी उठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर एवढा झाला माझा हरी वगैरे ठीक आहे. ते आपण नेहमीच म्हणतो आहोत. सावतामाळी म्हटलं एवढं सगळ्यांना माहिती आहे. पण सावतामाळी म्हटल्यानंतर, संत सावतामाळी म्हटल्यानंतर योग ताप योग याग तप धर्म सोपे वर्म घेता तीर्थ व्रत दान चांग याचा पांग आम्हा नको. त्याचा अर्थ असा, आमच्या विठुरायाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर योग या जप तप तीर्थ व्रत कैवल्य या साधनाची आम्हाला अजिबात गरज नाही. हे सांगणारे जे आहेत संत शिरोमणी सावता महाराज. एक लक्षात घ्या, सावता महाराजांना आपण संत शिरोमणी म्हणतो आहोत. याचं कारण त्या सर्व संतांमध्ये ते सर्वश्रेष्ठ होते. याचं कारण सर्वगुणी ते होते. त्यांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा संत ज्ञानेश्वर आणि सगळे हजर होते. त्यावेळेला ही संत सावता महाराजांची जी आहे ती महती आहे, ती तुम्हाला किती लोकांना माहिती आहे. पण त्याच सावता महाराजांच्या माळी समाजामध्ये म्हणा, महात्मा ज्योतिराव फुले जन्माला कालच जयंती झाली नायगावला. म्हणजे मुख्यमंत्री आणि सगळं त्या ठिकाणी सावित्रीबाई फुलांचा जन्म झाला. आणि त्यांनी सुद्धा हेच सांगितलं
पण आमच्या सगळ्या भगिनींना आज सुद्धा मला कोणी वाईट वाटून घेऊ नका, मला मी जर स्पष्ट बोलतो, आमच्या या सावित्रीपेक्षा त्या वट सावित्रीचं जास्त कौतुक आहे. या सावित्रीची आठवण होईल किंवा न होईल, त्या वट सावित्रीची आठवण मात्र झाली. अरे बाबा, कोणाला कथा आहे, ही सत्य कथा आहे. मी त्या वेळेला पाहतो, माझा काही विरोध नाही, तुम्ही सकाळी गणपतीची पूजा करा, गणपतीची पूजा करा, तर आमच्या घरात पूजा करतात. दगडूशेठ गणपतीच्या समोर त्या 25,000 आणि 50,000 अथर्व वेद आमच्या आता महिला बोलणार आहेत म्हणून सांगतात, आणि तो कार्यक्रम होतो. एका वेळेला 25,000 50,000 किती मोठी गोष्ट आहे. पण हे अथर्व वेद शिकण्यासाठी तुम्हाला ते खरं जे विद्यादान केलं आणि ते विद्यादान सुरू केलं, त्या सावित्री माईची जी पहिली मुलींची शाळा फक्त रस्त्याच्या पलीकडे आहे. तिथं जाऊन कोणी जे आहे नमस्कार करत नाही, डोकं टेकवत नाही, त्या सावित्री माईची कुणाला आठवण नाही, जिने तुम्हाला शिक्षण दिलं आणि अथर्व वेद वाचायला आणि बोलायला शिकवलं, तिची मात्र तुम्हाला आठवण येत नाही. ते दुःख आहे. हे आमच्यासारख्या काय हरकत आहे. महात्मा फुल्यांचा जो आहे पुण्यतिथी 28 नोव्हेंबर फुलेवाड्यामध्ये आम्ही सगळे जातो. बोलवलं का लागतं का नाही कोणाच होतील. ठीक आहे, 28 नोव्हेंबर म्हटल्यानंतर पुण्याचा फुलेवाडा. 3 जानेवारी नायगाव. मी जगात कुठेही जरी असलो ना तर गेली 20-25 वर्ष जे आहे हे 2 दिवस आमचे कधी चुकणार नाही, जाणारच. मला एक सांगा, 6 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण 10 लाख 20 लाख लोक येतात. स्वतःची भाकरी बांधून येतात, पाणी घेऊन येतात. 4-4, 5-5, 10 किलोमीटर लाईन लागते, रेल्वे भरून जाते. कोण बोलवतं त्या गोरगरिबांना. पण तुम्हाला मला किती आहे जाण महात्मा फुल्यांचे, सावित्रीबाई फुल्यांच्या कामाचे किती जाण आहे आपल्याला. आपल्याला सांगावं लागतं, आपल्याला बोलावं लागतं. अगदी स्पष्ट विचारतो, किती लोकांच्या घरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे फोटो आहे. तुम्हीच बघा. पण जर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांचे फोटो नाही तर शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो कुठे येतील. अहो, हे आपले देव आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आमचे देव आहेत. हे आमचे देव आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य क्रांती घडवली तर महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि सामाजिक क्रांती घडवली. समाज क्रांतीचे प्रणेते हे 2 मंडळी. पती आणि पत्नी एखाद्या ठिकाणी पती काम करत असतो समाजसेवेचं, एखाद्या ठिकाणी पत्नी काम करत असते, नाव असतं त्यांचं. पण पती आणि पत्नी दोघे एकापेक्षा एक खरंच. मामा परमहंसांनी जे आहे सयाजीराव महाराज गायकवाडांना पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये म्हटलं की अहो, तर महात्मा ज्योतिराव फुल्यांचं जे आहे, ज्योतिराव फुल्यांचं तर कौतुक करावं ते कमीच आहे, पण त्यांच्यापेक्षा त्यांची पत्नी जी आहे सावित्रीबाई फुले, त्यांचं कौतुक काय करावं. किती मोठी आहे या व्यक्ती आहे, किती काम करतात. आपल्याला एवढं माहिती आहे की त्यांनी शाळा काढली. पहिल्या शाळेमध्ये जे आहे 6 मुली होत्या. सगळ्या ब्राह्मण समाजाचे होते. आणि नंतर बाकीचे आले गोरगरिबांचे सुद्धा. शाळेला मुली येऊ नये म्हणून काही वेळेस पोत्यात भरून मुलींना घेऊन यायचे गरीब लोक. काही त्याच्या भाजीपाला आणून शाळेत सोडायचे. त्या शाळेवर शाळा चालू नये म्हणून कितीतरी प्रयत्न झाले. आणि आपल्याला नेहमी आपण म्हणतो इथे ब्राह्मण समाज ब्राह्मण नाही. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे ब्राह्मणांच्या विरोधी नव्हते, ते ब्राह्मण्यवादाच्या विरोधी होते. लक्षात घ्या. सावित्रीबाई फुल्यांना, महात्मा फुल्यांना मुलींची शाळा काढायला जागा कोणी दिली. काय नाव त्या वाड्याचं नाही माहिती. म्हणजे भिडे कोण.
भिडे ब्राह्मण, भांडारकर ब्राह्मण, परांजपे ब्राह्मण, भवाळकर ब्राह्मण, हे अशी सुधारक जे होते ब्राह्मण मंडळी, ती ह्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बरोबर उभी होती आणि त्यांनी सांगितलं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांना की तुम्ही हे काम करा. आणि त्यावेळेला हेही खरं आहे, ब्राह्मणांनी विरोध केला, पण त्याच्यापेक्षा जास्त विरोध तुमच्या आणि आमच्या लोकांनी केला. हे लक्षात ठेवा, आमच्या लोकांनी केला. तुम्ही आम्ही दगड मारलं कारण आम्ही अंधश्रद्धेमध्ये, हे पाप आहे. मुलीने शिकणं हे पाप आहे, मुलीने घराच्या बाहेर पाऊल टाकणं हे पाप आहे. हे तुमच्या आमच्या मनामध्ये ठरलं. तुम्ही आम्ही दगड मारलंय, ते काही ब्राह्मण असणार तरी किती दगड मारणार, परंतु त्यांना पाठिंबा देणारे सुद्धा ब्राह्मण होते, हे लक्षात घ्या. आपण कोण लक्षात घ्या, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर हा वाद ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले गेल्यानंतर सत्यशोधक समाजाचं काम करत असताना काही लोकांनी तो सुरू केलं, ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर. पण महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे ब्राह्मणांच्या विरुद्ध नव्हते, हे ब्राह्मण्यवाद, अंधश्रद्धा यांच्या विरुद्ध होते. जेव्हा बाल हत्या प्रतिबंधक ग्रह सुरू झालं पुण्यामध्ये, ज्या वेळेला ज्या महिला ज्या विधवा आहेत, वेगवेगळ्या असतात, परित्यक्ता असतात, आणि त्या ज्या वेळेला दुर्दैवाने ज्या आहेत त्या गर्भवती राहतात, त्या कुणाला सांगायचं, लाज शरम वाटते म्हणून विहिरीत जाऊन जीव द्यायचा सांगितलं. हा एकच मार्ग होता. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले दोघ जण पुढे आले आणि पोस्टर लावले पुण्यामध्ये की माझ्या मुलींना आत्महत्या करू नका, आम्ही तुमचं बाळंतपण करू, आम्ही तुमचं मुलांचं पोषण करू, पण आत्महत्या करू नका. हिंमत आहे सांगण्याची कोणाची आज सुद्धा. त्यावेळेला त्यांनी केलं. 40 महिला आल्या, त्या सगळ्या ब्राह्मण होत्या. त्यातलाच एका ब्राह्मण महिलेचा मुलगा यशवंत, त्याला ह्या महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंनी दत्तक घेतलं आणि डॉक्टर केलं. त्या अनेक गोष्टी सांगण्याचे अनेक आहे. सावित्रीबाई फुलेंचे तर अनंत उपकार आहेत, महात्मा ज्योतिराव फुलेंचे. पण महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं शिक्षण हो, शिक्षणाचं आहे, परंतु शेतकऱ्यांना सुद्धा, शेतकरी जो आहे, आता जेवण सुरू झालं असेल तर मी थांबून येतो. खरं आता उशीर झालेला आहे. ठीक आहे, तर सगळ्यांना जे आहे माझं एवढंच सांगणं आहे की तुम्ही, कारण मला आणखी 15-20 मिनिटं लागणार बोलायला, आणि तोपर्यंत लोक काय थांबायला का. दहा मिनिटानंतर जेवण चालू होईल. 10 मिनिटं नंतर जेवण सुरू होईल. सर्वांनी काळजी घ्या, बसून या जागेवर. एक लक्षात घेतलं पाहिजे की सावित्रीबाईंनी शिकवण्यासाठी घराच्या उंबरठ्या बाहेर टाकलेलं पहिलं पाऊल हीच आधुनिक भारतीय स्त्रीच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात आहे. आणि त्यावेळेला कुणी महिलेनं जे आहे ते घराच्या बाहेर पाऊल टाकायचं, अशी परिस्थिती. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड किती लोकांनी वाचला, गुलामगिरी वाचा ना, शेतकऱ्याचा आसूड वाचा. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे आहे हंटर कमिशन समोर तसं सांगितलं शिक्षणाचं महत्व, की आमच्या या सगळ्या ज्या लोकांना शिकवा, कायदा करा, 14व्या वर्षापासून शिकवा. मागणी त्यांनी केली. त्यांनी मागणी केली की पाण्याचं व्यवस्थापन करा, चांगलं बी बियाणं द्या, हायब्रिड द्या, दूध वाढलं पाहिजे आमच्या जनावरांचं, त्याच्यामुळे परदेशातून जनावरांना त्यांचा संकट करा, ते त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याच्या मालाला बाजारात भाव द्या, ते त्यांनी सांगितलं. कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, म्हणजे आरक्षण. कामे द्यावे वाटून जातीच्या प्रमाणात, त्यावेळेला तो हुंकार त्यांनी दिला. पण एक गोष्ट आहे का, आणि हे सगळे जे आहे दुसऱ्याच्या खिशात हात घालून त्यांनी काम नाही केलं. ते स्वतः पैसे उद्योगपती होते. कात्रचा बोगरा त्यांनी बांधला, खडकवासला धरण त्याचा कालवा त्यांनी बांधला. आणि त्या कालव्याला पाणी आलं तर शेतकरी पाणी घेईना, म्हणजे हे सगळं पाणी आहे,
यांनी शेती कशी काय करायची तर सगळं पाणी आहे, पाणी घ्यायला तयार नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी स्वतः शेती घेतली, तिथं ते पाणी वापरलं आणि त्या लोकांनी 3-3, 4-4 वेळा वेगवेगळी पिकं घेतलं. आणि आता तर बघा ना, पाण्यासाठी मारामारीच, तालुक्यात गावागावात मारामारी आहे. पण त्यावेळेची परिस्थिती आहे. पण महात्मा फुलेंनी त्यावेळेस सांगितलं हे करा. आज आपण ज्यांना पाझर तलाव म्हणतो आपण, त्यावेळेला महात्मा फुलेंनी सांगितलं झिरपे तलाव बांधा. हे झिरपे तलाव म्हणजे तर पाझर तलाव. त्यांच्याच एका सहकार्याने जे आहे पहिली युनियन काढली आहे देशामध्ये लोखंडे साहेबांनी, आणि रविवारची सुट्टी सहित 8 तासाची ड्युटी वगैरे त्यांनी सुरू केली. पहिलं ग्रामीण वर्तमानपत्र त्यांच्या सहकार्याने काढलं. किती बरी गोष्टी सांगायचं. शेअर मार्केटवर सुद्धा त्यांनी कविता लिहिल्या आहेत की शेअर मार्केटवर सुद्धा त्यांचा अभ्यास होता. अख्ख्या देशातील सोन्याच्या चिपा बनवण्याचे जे साचे आहे त्याची एजन्सी फक्त त्यांच्याकडे होती. एवढंच नाही तर हे आपलं जे आता शिवाजी महाराज टर्मिनस आपण म्हणतो जुनं बोरीबंदर स्टेशन, त्याच्या समोर तर टाइम्स ऑफ इंडियाची बिल्डिंग, महानगरपालिकेची बिल्डिंग, अशा अनेक बिल्डिंग ज्या आहेत ते त्यांच्या सहकार्याने बांधल्या. पुढे कन्स्ट्रक्शन कंपनी त्यांची होती, त्याच्यामुळे अनेक हे पार्टनर होते. आणि 1 वर्ष तर असं होतं की टाटापेक्षाही यांची बॅलन्स शीट जास्त मोठी होती. आणि हे सगळे पैसे जे आहेत त्यांनी तुमच्यासाठी खर्च केले. काय गरज होती त्यांना? एवढा धंदा पाणी केल्यानंतर आरामात खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, काय गरज होती? अरे एवढे मोठे वकील, आता बघा काय वकील लंडनमध्ये जातात, तिथे राहतात, विमान आहेत, पण तिथून फक्त एक शब्द बोलायचे 10 लाख, 20 लाख, 25 लाख. इथे सुद्धा मुंबई हायकोर्टात वकील उभा करा, नुसतं उभं राहा, तारीख उद्या, आणखी 15 दिवसांनी 20 लाख रुपये लागून झाले. त्यावेळेस किती हुशार होते. हे सगळं सोडलं आणि गोरगरिबांसाठी त्यांनी जे काम जे आहे आपले पूर्णपणे आयुष्य घालतं. छत्रपती शिवाजी महाराज, काय गरज होती? इकडून तिकडे जावा, तिकडून तिकडे जा, या लढाया करा, आमचं करा, तमचं करा, होते ना. त्यांचे वडील सुद्धा जे आहे शहाजी राजे ते मोठे सरदार होते, खाऊन पिऊन सुखी राहिले असते. पण आपल्या अन्यायाच्या विरुद्ध लढलं पाहिजे यासाठी त्यांनी हा जीवनभर त्या आयुष्याचा संघर्ष केले. ही सगळी मंडळी आपण त्यांना फोटोन हार घालतो त्यावेळेला लक्षातच येत नाही की आपण हे काय करतो, कशासाठी करतो. एकदा हार हातला काम म्हणतो संप वर्षभर चला. आता आपलं काम माझं आपल्याला विनंती आहे की हे सगळं जे आहे आपल्याला याच्यातून काहीतरी आपण शिकलं पाहिजे. आज सुद्धा जे आहे आम्ही आमचे देवी सगळ्या आमच्या ज्या आहेत त्या महिला आहेत. आमची देवी सरस्वती, शिक्षणाची देवी आपण तिला म्हणतो. पण मुलींना शिकवायला मात्र नाही. संपत्तीची देवी लक्ष्मी, पण महिलांच्या घरच्या महिलेच्या हातात 5 रुपये द्यायचे दान सांगितले. शौर्याची देवता तुळजा भवानी माता, काली माता, पण काय भांडण जर तू घरात बसून नव्हतो. तर महिलांचं सगळं जे आहे जर एवढं जर शौर्य जर आहे तर त्यांना येऊ द्या ना पुढे. आज तुम्ही एक लक्षात घ्या, या देशाबरोबर जे देश स्वतंत्र झाले, बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, वगैरे वगैरे असेल, अनेक देश मागे राहिले आणि युरोप, अमेरिका, जपान सगळे देश पुढे आहेत. का? आज सुद्धा आपण जेव्हा टीव्हीवर बघतो बघा ना, मग ते लढाईमध्ये असेल, ऑफिसमध्ये असेल, आणखीन कुठे असेल, पुरुषाच्या बरोबर स्त्री तुम्हाला दिसते काम करताना, लढताना. का? त्यांनी शिक्षण घेतलं, ते देश सगळे पुढे गेले. आपण महिलांना घरातच डांबून ठेवलं. 50% जे मनुष्य शक्ती आपण वाया खाल्ली. तो विचार पुढे घेऊन जे आहेत पुढे दाम्पत्याच्या तुमच्यासाठी लढले, आमच्यासाठी आपण हे सगळं केलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर सगळ्यांना कल्पना, आपण आता करोना आपण पाहिला, हे आपल्या अनेक आमच्या ज्या नर्सेस असतील, डॉक्टर्स असतील, पोलिसांचे अधिकारी आहेत, त्यातल्या महिला सुद्धा, त्यांना आपले प्राणपणाला लावले पेशंटना वाचवण्यासाठी.
मी त्यांना एवढंच सांगेन, त्या सगळ्यांनी जे आहे ना सावित्रीबाई फुलांचा किस्सा गिरवला. त्याला कारण असं आहे, पुण्यामध्ये प्लेगची साथ आली, औषधं नव्हती त्यावेळेला प्लेगवर, आणि त्या वेळेला जे आहे मी तुम्हाला सांगतो, प्लेग झाला की मनुष्य मरणार, आणि प्लेग झाला की ते ब्रिटिश अधिकारी त्यांना लांब नेऊन द्यावे. त्या वेळेला सावित्रीबाई फुल्यांनी जो आपला मुलगा, दत्तक मुलगा डॉक्टर झालेला यशवंत, पुण्यापासून 8 किलोमीटरवर ससाण्याच्या माळावर तिथे जे आहे एक रावटी आणि एक हॉस्पिटल सुरू केलं, आणि तिथे सगळे जे आहेत प्लेगचे पेशंट आणणं सुरुवात केली. ते पेशंट आणताना यशवंत म्हणत होताना की आई तू असं आणतोय त्यांच्या जवळपास, तुला पण तू प्लेग होईल आणि तुझा बाई बरं वाईट होईल. त्यावेळेला सावित्रीबाई म्हणतात, अरे यशवंत आज जर शेटजी असते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, तर त्याच घरी बसले असते का? त्यांचं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, आपल्याला हे करायलाच पाहिजे. आणि तुम्हाला जर पांडुरंग गायकवाड नावाच्या एका मोठ्या मुलाला प्लेग झाला आणि त्याची परिस्थिती फार बिकट झाली, ह्या माऊलीनं त्याला पाठीवर घेतलं, 8 किलोमीटर पळत गेली त्या हॉस्पिटलमध्ये. त्यांनी या सावित्रीबाईला प्लेग झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. मला सांगा, एवढं यापेक्षा मोठा समाज काय, मोठं दान कोण देऊ शकतं? की माहीत आहे की आपल्याला प्लेग होणार, पण मी सेवा करणार, सोडणार नाही. किती मोठी सेवा आहे. पण आपण काय आठवण करत बघत नाही, काय नाही करणे आपलं काय आपण करतो. आज सुद्धा तुम्ही आम्ही जे एकत्र येण्याची आवश्यकता आहे, बोलण्याची आवश्यकता आहे, काय त्यांचं काम जे आहे, आज सुद्धा आपण जे सगळे लोक गुणगान गातो आहोत, त्याचं कारण एकाने म्हटलेलं आहे, पसीने की शाही से, म्हणजे घामाच्या शाहीनं, पसीने की शाही से जो लिखते हैं अपने इरादों को, ये आपल्या इरादे लिखतात, पसीने की शाही से जो लिखते हैं अपने इरादों को, उनके मुकद्दर के पन्ने कभी कोरे नहीं हुआ करते हैं. त्यांची जी कागदं कधी कोरे राहत नाही, ती भरलेली राहतात, आणि वर्षोनुवर्ष शेकडो वर्षाचे आहेत लोक त्याची आठवण करतात. हे काम या सगळ्या मंडळांनी केलं. तुम्ही आम्ही काय करणार? फक्त एक दिवस येऊन चालणार नाही. हे जे आहे ते करा ना. तुम्ही तुमचं जे आहे सरळ राज्यातून तुम्ही आलेले आहात, पोट पाण्याचं काम तर तुम्हाला आम्हाला सरळ करायचं आहे. पण एक दिवस महात्मा फुलांसाठी, बाबासाहेबांसाठी, महाराजांसाठी जा ना, काम करा ना, राहा ना. का नाही तुम्ही 28 नोव्हेंबरला महात्मा फुलांच्या वाड्यावर बोलवावं लागतं तुम्हाला. नायगावला सावित्रीबाई 3 जानेवारीला सावित्रीबाई का बोलवावं लागतं? यायला तुम्हाला मी सांगतो की हे सगळं काम करत असताना आपण माळी समाज, ठीक आहे, माळी समाजात एकत्र झालाच पाहिजे, परंतु एक लक्षात घ्या, जर आपल्याला या देशामध्ये या समाजाचा जर फायदा करायचा असेल तर माळी म्हणून आपल्याला काही मिळणार नाही. ठीक आहे, एखादं भूखंड वगैरे मिळेल वगैरे वगैरे. आता सुद्धा मगाशी काय कुठेतरी आम्ही ते करिअर सिनेमा नाही साहेब आणि ते सगळे म्हणून आम्ही ते महात्मा फुले भवन बांधलेलं आहे, इथे पण बांधू काय हरकत नाही. पण त्या शिक्षणासाठी जे आहे, शिक्षणासाठी असेल, नोकऱ्यांसाठी असेल, पुढच्या सगळ्यांसाठी असेल, हे जर आपल्याला पाहिजे असेल तर माळी म्हणून मिळेल का? नाही. ते तुम्हाला मिळेल ओबीसी म्हणूनच मिळेल. कारण या देशामध्ये 7,500 जाती आहेत किंवा होत्या, असं समजा, आणि आजही असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप लोक नावं ठेवतात की याने जातीवाद वाढवला, पण बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्या जातींना 4 वर्गामध्ये बांधून टाकलं. 4 वर्ग. एक आदिवासी, दुसरा दलित समाज, तिसरा ओबीसी, चौथा ओपन.
आणि मग हे 4 वर्गांना भारत सरकार राज्य सरकारचे द्यायचं असेल तर त्या 4 वर्गांचा अभ्यास करूनच देत आहे. एखादा निबंध एखादा मानस वगैरे हे सगळं ठीक आहे, ते देतात. परंतु हे मोठे निर्णय घेताना जे आहेत ते 4 वर्ग. मग याचा अर्थ काय? तर फक्त माळी नाही, आगरी, कोळी, बंजारी, धनगर वगैरे जे जे काही भटके विमुक्त सगळ्यांना एकत्रित घेऊनच तुम्हाला आम्हाला पुढे जावं लागेल. तुमचं आमचं आरक्षण टिकावं म्हणून जेव्हा आम्ही लढतो काय, आणि सगळ्यांना कळतं ना की अलीकडच्या काळामध्ये एका संत्राष्ट्राने सांगितलं की नाही आम्हाला ह्याच्यातच आरक्षण पाहिजे. आणि तुम्हाला आरक्षण वेगळं घ्या ना, पुढे नाही म्हणतो आम्ही दिलं ना तुम्हाला नाही म्हणतो याच्यातच पाहिजे. आणि त्यासाठी बीडला जे आहेत आमदारांची घर पेटवली, अनेक शिक्षण संस्था जाळण्यात आल्या. कोणी काही बोलायला करायला तेव्हा मग मी बाहेर आलो आणि त्या 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला मंत्रिपदाचा आणि मग 17 नोव्हेंबरला तिकडे जाऊन भाषण केलं. मला त्यांनी सगळ्यात सांगितलं मुख्यमंत्री हो कृपा करा मला बोलायचं ते बोला, पण राजीनाम्याचं बोलू नका. मी नाही बोलतो. पण अरे त्यामध्ये एखादं घर कोणी जर झालं तर आमदार असेल आम्ही सगळे धावत जातो. आणि जे आमदारांची घरं पेटली आहेत टीव्हीवर बघतोय आम्ही, मुलं बाळी त्यांची जीव धोक्यात आहे, कोणी बघायला तयार नाही. आणि कशासाठी दादागिरी कशासाठी? आमचे बंधू आहात, मोठे बंधू आहात ह्या, पण जे 54% लोक आहेत 374 जाती आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हालाही काय भेटणार नाही, आम्हालाही काय भेटणार. ज्या वेळेला गुजरात मध्ये पटेल किंवा पाटीदार, पुढे गुजर, पुढे जाट, कापूस, वेगवेगळ्या राज्यामध्ये लढाया सुरू होत्या की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे. इथे मराठा समाजाच्या 58 मोठे शांततेनं निघाले. त्यावेळेला मोदी साहेबांनी जे आहे 10% आरक्षण दिलं EWS वर, म्हणजे गरीब वर्गासाठी आरक्षण. आणि मग वरती सगळ्या त्या 10% ते पाटीदार, जाट वगैरे, गुजर वगैरे सगळे आंदोलन थांबले. तिथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटने सांगितलं की 10% 8.5% केवळ मराठा समाजाचे लोक आहेत. चांगलं आरक्षण बरं हे करून की 10% आरक्षण दिलं. आज सत्कार नाही मला याच्यातच पाहिजे. बरे कशासाठी पाहिजे? केवळ राजकारणासाठी? होय राजकारणासाठी पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं कशासाठी आहे ते आणखी कारण आमचं वेगळं आहे. ते वेगळं आहे का त्याच्यासाठी आम्ही लढतो आहोत. ते तुम्ही जनगणना करा. का करा जनगणना? कामाला वेळ लागला म्हणून करा. त्याचं कारण असं आहे की जसं तुम्ही आदिवासींना केंद्रापासून राज्यातून निधी दिला जातो त्यांच्या घरदारासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी वेगळा, दलित बांधवांना दिला जातो असाच फंड तसा ओबीसीला दिला पाहिजे. मग त्याच्यासाठी सुमित्राताई महाजन खासदार, नंतर त्या लोकसभेचे अध्यक्ष झाला, 16 खासदारांची जे कमिटी नेमली त्यांनी अभ्यास केला, सांगितलं वाईट परिस्थिती आहे या ओबीसीची, परंतु त्यांचा डाटा यांची माहिती आमच्याकडे नाही, त्यांची संख्या आमच्याकडे नाही. पण आम्ही काय सांगायचं, तुम्ही ही संख्या ठरवा. त्यांनी सेन्सस कमिशनर जे आहे 10 वर्षांनी आपण ती शिरगंती करतो त्यांना लिहिली, काही झालं नाही. पुढे मनमोहन सिंग कमिटी आली, तिथे चिदंबरम मेंबर, पवारसाहेब मेंबर, त्यांनी सुद्धा हाच रिपोर्ट दिला की बाबा डाटा कमी भूतकाळ त्यावेळेला 2010 मध्ये आम्ही समता परिषद सुप्रीम कोर्टात गेलो. सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारलं. तिथे मी म्हटलं की तू संसदेमध्ये तू विचार. संसदेमध्ये तुम्ही भाऊ मी तो विषय काढला. ताबडतोब गोपीनाथराव मुंडे त्याच्या बरोबर आले आणि त्यांनी सांगितलं मी तुमच्या बरोबर आहे. आणि गोपीनाथराव मुंडेंनी सगळ्यांचा हात धरून लालू प्रसाद यादव, मायावती सहित सगळ्या पक्षाकडे 100 खासदार उभे राहिले की आमची जनगणना करा. जनगणना शेवटी त्यांनी केली, पण ती जनगणना फसवी झाली. प्रणब मुखर्जी सांगितलं करतो म्हणून. ती जनगणना तर सेन्सस कमिशनने करायला पाहिजे होती, ती नाही केली. ती ग्रामीण आहे, ती ग्राम विकास खात्याने करावी. शहरातली जी आहे ती नगर विकास खात्याने करावी. याच्यात फरक असा की ती जनगणना करत असताना तुम्ही जर खोटं काही माहिती दिली तर त्याला सजा आहे, तुरुंगवासाची सजा. त्याच्यात काही नव्हतं.
पण ती माहिती आली नाही आमच्या समोर. आम्हाला हे जे पाहिजे आहे की आम्हाला सुद्धा आमच्या अनेक गोर गरीब आहेत, आम्हाला तरी तुम्ही आता गावाला होत नाही म्हणून तर आम्ही पोट भरायला आलो इकडे. पण तुमच्या पाठीमागे कोट्यावधी लोक आहेत ना, मग ते आगरी आहेत, कोळी आहेत, ते साडी माळी कोळी सगळे लोक वंजारी असतील, धनगर असतील, भटके, त्यांच्या भल्यासाठी जे फंड्स आम्हाला कायद्यानं मिळायला पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला ही सगळी लढाई आहे. आणि त्याच्यामध्ये जर सगळे जर आले तर आम्हाला काय घडणारच नाही. हा विषय काय समजावून घेतला पाहिजे. तर लढाई सुरू झाली का ठराविक लोक येतात, मग आपण वरूनच बघायचं काय चाललंय, मोर्चा चालला का, हा कोण छगन भुजबळ आहे का, बरं प्रशांत ठाकूर आहे का, बरं बरं ठीक आहे, काय आरक्षणासाठी काय, बरं 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 ठीक आहे ठीक आहे. आपलं सुरू आपलं मिळालं तर लाईनीमध्ये तुम्ही पाहिजे. अरे पण लढायला या ना, लढायला तुम्ही आम्ही जर एकत्र आले आणि सगळ्यांना बरोबर घेऊन तर तुमच्यावरच्या या जे सगळे जे आहेत ना संकट जे आहेत कळल्याशिवाय राहणार नाही. पण हे कधी करणार आपण ते तुम्हाला कळलं पाहिजे. मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे तुम्हाला पण भूक लागलेली आहे काय, परंतु ही लढाई आपल्याला चालू ठेवावी लागेल. आणि मी एवढंच सांगतो की ही हिंमत तुमच्याकडे असली पाहिजे, लढाईची हिंमत. काय ठीक आहे ना, ही सगळी मंडळी ज्योतिरावांना आणि महात्मा सावित्रीबाई यांना मारण्यासाठी पाठवलीच होती ना माणसं. हां, आणि तीच माणसं ज्या शेवटी शरण गेली आणि ती मोठी शिकून मोठी झाली ना, ते घाबरले का? आता आपण कशाला घाबरले? सुद्धा आपल्या पुढच्या पिढीचं भविष्य जे आहे ते जर आपल्याला जर सांभाळायचं असेल तर सगळ्या लोकांची मोठ बांधून तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. माळी समाजाने एकत्र आलं पाहिजे, पण त्याचबरोबर आजूबाजूचे जेवढे ओबीसी आहेत ना त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम करावं लागेल. आणि ते जर केलं तर शासन कुणाचं जरी असलं ना तरी ते तुमच्यासमोर नमल्याशिवाय राहत नाही. बाकीच्या अशी दादागिरी करून जोरो जम से तय नहीं होते सियासत के फैसले, जोरो जम से तय नहीं होते सियासत के फैसले, ये तो उड़ान तय करेगी ये आसमान किसका है, ये आसमान हमारा है. लढायला तुम्ही तयार, लढायला शिका. रडायला तर सगळे तयार असतात, तुम्ही रडत असा तर कोणी येणार नाही. लढायला उभं राहिला तर लोक तुमच्या पाठीमागे येतील. त्यांच्या पाठीमागे आलेच ना लोक, छत्रपतींच्या पाठीमागे आले, बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे आले. आज फुले महात्मा फुले सावित्रीबाई फुल्यांची जयंती किंवा पुण्यतिथी आपण करतोच ना, ही एक तयार ठेवा. सगळ्या कामातून वेळ काढा, रोजच्या कामात. आम्हाला पण काय आरक्षण आम्हाला पाहिजे काय, या प्रकाश प्रशांत ठाकूरला पाहिजे का, याला पाहिजे का, तुम्हाला पाहिजे का, माझ्या पोरांना पाहिजे, त्याच्या पोरांना पाहिजे, कोणाला पाहिजे? आणि पुढच्या ज्या पिढीने आमच्या पाठीमागे कोट्यावधी लोक आहेत त्यांची हालत फार खराब आहे. हे तर ठीक आहे की मोदी साहेब जे आहेत थोडे ओबीसी असल्यामुळे का होईना पण काहीतरी बघताय. 12,000 कोटी रुपये दिले फक्त ओबीसी लोकांची घरं बांधण्यासाठी. वर्षाला 5-5 लाख घरं बांधा म्हणून सांगताय. पण त्याच्यासाठी तुम्ही एकत्र आले पाहिजेत ना. एकही आहे त्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही ते एकी दाखवली म्हणून जे आहे ते एकी तुम्ही तयार ठेवा. घाबरण्याचं काही कारण नाही. जो डर गया पण तो संपला. न घाबरता पुढे यायला शिका, तरच खरी आदरांजली श्रद्धांजली त्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरांना दिल्यासारखं होईल. एवढंच मी सांगतो. आणि तुम्हाला भूक लागली असेल आणि मला ते करत आहे म्हणून मी थांबतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व पत्रकार बंधू, सर्व दूरदर्शन वाहिन्यांचे सर्व पत्रकार